अनन्य भक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भव दुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भव दुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शांति ब्रह्म स्वरूपाय भव दुःख हराय च। शांति ब्रह्म स्वरूपाय भव दुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्। विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये। विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं। मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं। मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं। प्रभावती क्षेत्रनिवासिनं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकावलहरिधरधुर्ज्ञानदेव महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। शिळा शिखरे सागरी तारेली। शिळा शिखरे सागरी तारेली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जळी रखिले निर्जीवा कागदासी। जळी रखिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्यूलोकी। महाराज हा जन्मला मृत्यूलोकी। तुझी उपमा नाढळे इहलोकी। तुझी उपमा नाढळे इहलोकी। भव सिंधुसी बांधिलासे तुझेने। भव सिंधुसी बांधिलासे तुझेने। अनाथादिना कारणे तुकयाने। अनाथादिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी। तुका
मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी हरिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तोची तो हा परब्रह्म ठेवा का तोची तो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनो मानवी दिव्य रूपीच केली तनो मानवी दिव्य रूपेच केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली न त्यागिते दिव्य लोकाशी नेली श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गौरव गौरवा पुरते फळ सत्याचे संकल्पे फळ सत्याचे संकल्पे सत्याचे संकल्पे फळ सत्याचे संकल्पे कठीण योगा हुनी क्षम कठीण योगा होणी क्षम ओ कलिया होतो श्रम ओ कलिया होतो श्रम ओ कलिया होतो श्रम ओ कलिया होतो श्रम पावले मरे शिवे पासी पावले मरे शिवे पाशी क्लेश उतरती क्लेशी क्लेश उतरती क्लेशी क्लेश उतरती क्लेशी क्लेश उतरती क्लेशी कठीण योगा हुनी क्षम कठीण योगा होणे क्षम ओ कलिया होतो श्रम ओ कलिया होतो श्रम ओ कलिया होतो श्रम ओ कलिया होतो श्रम तुका म्हणे बहु आणे तुका म्हणे बहु आणि कठीण निघालिया रणी कठीण निघालिया रणी कठीण निघालिया रणी, कठीण निघालिया रणी. कठीण योगा हुनी क्षम कठीण योगा होणे क्षम ओ कलिया होतो श्रम ओ कलिया होतो श्रम ओ कलिया होतो श्रम ओ कलिया होतो श्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्याच पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील 295वा अभंग चालू यावर्षीच्या चातुर्मासाचा हा पहिला दिवस आहे आणि आपण त्याला आज त्या अभंगाला घेतलेले म्हणजे आतापर्यंत 294 झाले का आतापर्यंत अवलगावामध्ये कधी 12 कधी 15 कधी 8 असे अभंग वर्षा तर 294ला सुटला गेला गतवर्षी काय तुमचा चातुर्मासाचा पाठ 94ला सुटला बरं अभंगावर भावदेवाचे उचित तर भाव तोची भगवंत भाव हे देवाचाच प्रसाद आहे आणि भाव हेच भगवंत असा या अभंगावर गाथा सुटला आता यावर्षी हे अभंग समोर आहे गौरव गौरवापुरते फळ सत्याचे संकल्प लक्षात आलं कठीण योगा होणे क्षम तो ओकलिया होतो श्रम जगद्गुरु तुकोबाराय अभंगात मानसिकता काय बोलते तुकोबारायांची गौरव गौरवापुरते समोरच्याचा गौरव करायचा का तुम्हाला तर गौरव गौरवापुरता असावा हे कशाला सांगायचे महाराज कठीण योगा होणे क्षम तर ओकलिया होतो श्रम लक्षात आलं योग कोणताही ध्रुवचरणाभंगाचं ते कोणत्याही गोष्टीचा योग करणं सोपं आहे पण त्याचा क्षम होणं हे कठीण आहे लक्षात आलं की नाही तुमच्या बोलण्याला लक्षात आलं नसेल माळ घालणं सोपी आहे ग्रीट माळ घालणं योग झाला
माळ घातली का भगवंताची सेवा व्हावी, पांडुरंगाची उपासक आपण व्हावं, आपण वारकरी व्हावं या हेतून पंढरपूरला गेले, माळ घातली, महाराजाची भेट झाली, महाराजांना माळ घातली, ही योग झाला. काय झाला हे योग. पण ती माळ निभविणं शेवटपर्यंत ते म्हणतात. प्रत्येक गोष्ट याला योग आणि क्षम म्हणतात. योग म्हणजे एखादी गोष्ट घडून येणे आणि ती घडून आलेली गोष्ट शेवटपर्यंत निभविणे. लक्षात आलं. त्याला फार महत्त्व आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात गौरव असावा आता गौरवापुरता असा. माणसानं अतिशोक्ती कोणत्या गोष्टीची करू नये. त्यांना तुकोबारायांना हे सूचित करायचे या अभंगामध्ये. आता तुम्ही या अभंगावर सुटलं होतं म्हणून तिथून घ्यायला लावलं, पण काही लोकांचं म्हण आता तुम्ही सगळे पहिलेपासून ऐकेल नसेल का, ऐकेल बऱ्याच पहिलेपासून म्हणलं होतं नाही, पण हे म्हणले ना आता इथे हे म्हणले जिथं सुटलंय तिथूनच घ्या. तसं करा, जिथं सुटलंय म्हणले का त्यातून तिथूनच घ्या असं म्हणले. नाही तर पहिलेपासून बी घेतलं असतं तरी चालत होतं. कारण काय, तुम्ही 2-3 वर्षापासून ऐकायले काही, तुम्ही किती वर्षापासून ऐकायले? आम्ही 2 वर्ष ऐकलं. मग झालं तुमचे अभंग होऊन झाले असतील किती, 25-30 जास्त काय झाले. मागलचे अभंग 100-200 नाही झाले ना तुमचे. कळलं का. गाथा सुरू झालता माळीमध्ये समचरण दृष्टी, अभंग समचरण दृष्टी सुरू इथून माळीमध्ये सुरू झालता. तेव्हा 10-5 लोक येत होते 10 आणि ते आम्ही घेत होतो ती गाथा तुमची. हो समचरण दृष्टीचं. तर ते एक अभंग आणि बरे दिवस चालले राहायचं माळीमध्ये. मला वाटते काहीतरी 15-20 दिवस चालला होता. समचरण दृष्टी विटेवरी तेथे माझी हरिवृत्ती राहो आणि पुनर्गी माळी. तर आता इथं तुम्ही म्हणले पहिलं जिथं सुटलं तिथून घेऊ म्हणून ते घेतलं. योगापेक्षा क्षम कठीण आहे आणि योगक्षम बरं काय हे महत्त्वाचं. योग झाल्यानंतर क्षम होईल असं सांगता येत कोणत्याही गोष्टीचा. लग्न होतंय, नवरा बायकोचं लग्न हा योग झाला आहे, पण त्यांचा जन्मभर निभणं हे क्षम आहे. बरं कोणत्याही गोष्टीत, कोणती व्यवहारातली कोणतीही गोष्ट एखादी घ्या तुम्ही. एखादं आपण शेत घेतलं पण ते शेत शेवटपर्यंत निभविणं कमविणं सोपं आहे. ती गृहीत धरा, कमविणं सोपं आहे, पण त्याहून सांभाळणं एक लक्षात. आपल्या वाडवडिलांनी कमविलं पण पुढे सांभाळता नाही पोरायला आलं तरी ते उपयोग नाही, क्षम होत नाही. योग झाला पण क्षम होणं महत्त्वाचं आहे. भगवंताची प्राप्ती होणं म्हणजे भक्ती घडणं हे सोपं आहे, म्हणजे योग होणं. पण ती भक्ती करीपर्यंत निभवून देवाची प्राप्ती करण्यापर्यंत जाणं असं तुकोबारायांना म्हणायचं की ते मात्र कठीण आहे. ते खूप अवघड आहे. योगापेक्षा क्षम अवघड आहे. आता तसं जर विचार केला तर भगवंताचा जो योग आहे परमार्थाच्या बाबतीत आपण जर त्याच्यावर सोपविला तर परमात्मा तो क्षम करीला घालू शकतो का. तो म्हणलेला योगक्षेमम वहाम्य, योगक्षेमम वहाम्य म्हणजे तयाचा योगक्षमो आघवा मदची पडिला पांडवा दयाच्या सर्व भावा आश्रयमी. योगक्षेमम वहाम्य. हो योगक्षम त्याचा जाणे जल भारी वाटदावी करी धरून या आहे ना वर्णन. तर योग भगवंतावर पारमार्थिक योग आहे ना. तर आपण जर देवावर सोडला तर भगवान परमात्मा तो कडीला नेल्याशिवाय राहतच नाही. त्याच्यावर सोडून द्या, भगवंतावर सोडून द्या योग. भगवंतावर योग सोडला की त्याचा क्षम परमात्मा करतो. मात्र आपण त्याच्यावर सोडलं पाहिजे. आणि आपण आपल्या मतीनं आपल्या बुद्धीनं जर तुम्ही म्हणले आमच्या आम्ही निभवितो तर मग ते कठीण आहे, ते काही सोपं आहे असं तुम्ही समजू नका. भगवान परमात्मा योगाचा क्षम करू शकतो. योग कशाला म्हणतात की 2 गोष्टीचा ऐक्य एकत्रित येणं, त्याचं नाव आहे योग. खरं तर योग या शब्दाचा अर्थ आहे युज्य. युज्य धातूपासून योग शब्द तयार झालेला आहे. युज्य म्हणजे जोडणे. लक्षात आलं का तुमचं. जोडणे, 2 गोष्टी एकत्रित येणे याचं नाव काय योग. योग बरं तुम्ही योगाच्या बाबतीत तुम्ही बघा हठयोग योग पुष्कळ योग आहेत बरं काय. हो सहजयोग राजयोग असे योग आहेत. भक्तियोग ज्ञानयोग योग प्रत्येक गोष्टीला योग हे आणि काय लागलेलं आहे लक्षात आलं की नाही विशेषण लागलेले योग.
पण योग त्याच्या पाठीमागे उपसर्ग जर बदलला तर अर्थ बदलतो. भक्ती योग, ज्ञान योग, कर्म योग, हे योग आहे बरं. हे सगळे योग आहेत. त्यापैकी योगायोग म्हणजे हठयोग म्हणायचे, ते योग आहे हठयोग. मग हे प्रत्येक भक्तीनं भगवंताशी ऐक्य करणं याचं नाव भक्तियोग. भक्तियोगो नाम द्वादशोध्याय आहे मला वाटते, 12वा अध्याय. भक्तियोगो नाम द्वादशोध्याय, कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. तिथे कर्माचा योग सांगितलाय. म्हणजे कर्माच्याद्वारे भगवंताची प्राप्ती करून घेणं हा कर्मयोग, आणि भक्तीच्याद्वारे भगवंताची प्राप्ती करणं हा भक्तियोग. लक्षात आलं की नाही? ज्ञानाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करणं ज्ञानयोग, हठयोगाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करणं हा हठयोग. आणि हठयोगामध्ये प्राण आणि अपान या 2 वाऱ्याचं ऐक्य करावं लागतं. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान पंचप्राण आहेत ना. नाग, कुर्म, देवदत्त, धनंजय. नाग, कुर्म, कृकर, देवदत्त, धनंजय. किती झाले? 5 उपप्राण. आणि मुख्य प्राण 5. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. त्याच्या पुढचे उपप्राण नाग, कूर्म, कृकर, देवदत्त, धनंजय. हे आता मग प्राण आणि अपान या दोन्हीची चुकामुक आहे आपल्या शरीरामध्ये. एकाच प्राणाची विभागणी शास्त्रकारानं कार्यपरत्वे दशधारी केली असली तरी ती 10 पद्धतीनं 10 कार्य येते बरं काय, वेगळे वेगळे. दांबळी शिंकर देतं, दांबळी येते ना, शिंक येते, ढेकर येतो. ते कोणता वायू करतो काम त्याच्याबद्दलचं वर्णन नाही. ते उपप्राण ते कामं करतात. पहिलं ते नाही, ते प्राण वायू नाका वाटत जातो, अपान गुदा वाटत जातो. व्यान वाऱ्याचं काय काम आहे, समान वाऱ्याचं काय काम आहे, प्रत्येक वाऱ्याचं काम आहे. मुख्य प्राण, उपप्राण याचे काम. आणि कार्य परत्वे नाव वेगळे आले. मुख्य प्राण एक आहे, पण प्राण आणि त्याचा भाव धाकटा अपान. लक्षात आलं की नाही? आणि या दोघांचं ऐक्य करणे याला म्हणतात हठयोग. याचं नाव काय? हठयोग. हठयोग. प्राण आणि अपानाचं ऐक्य करणं हा हठयोग. हे कोणताही योग असेल, योग करताना सोपा आहे म्हणून. क्षम होणं त्याहून अवघड आहे, कठीण आहे. म्हणून कधी माणसानं आपला गर्व करू नये, मी परमार्थात आहे, आता काही नाही असं तसं. आणि आता अरे बाबा शेवटला नेणं अवघड. 2 दोस्त आहेत, ऐक्य होतात, एकत्रित येतात, पण त्यांचा दोस्ताना शेवटपर्यंत जाणं कठीण, क्षम होणं कठीण. योग होतो पण क्षम होत नाही. तसा परमात्मा प्राप्तीविषयी, भगवंताच्या प्राप्तीविषयी आपण भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कोणत्या तरी तडजोडीत भक्ती म्हणा, कर्मात म्हणा, ज्ञानात म्हणा आणि येतोच. पण आल्याच्या नंतर ती गोष्ट कडीलात गेली तर ती महत्त्वाची आहे. क्षम झाला तर ती महत्त्वाचं आहे, नाही तर उपयोग नाही. क्षम जर होत नसेल तर काय उपयोग आहे? जगद्गुरु तुकोबारायांचं ते म्हणणं आहे, कठीण योगाहुनी क्षम, योगाहून क्षम कठीण आहे, ओकलिया होतो श्रम. खाल्लं, दृष्टांत दिला तुकोबारायांनी. खाल्लं नाही पचलं, उलट्या झाल्या. आता खाण्याच्या अगोदर भुकेचा दुःख होतं फक्त ना. खाण्याच्या अगोदर दुःख कशात होतं? हां, भुकेचं दुःख होतं. भुकेची पीडा आहे ना, का नाही पीडा? भूक जनानाचं काय काय लोकांना लय भूक त्रास करते हो. नाही करते मला. काय लोकांना दम वेळातून 3दा जेवणाला त्याला 3दा जेवावंच लागतंय, नाही तर ते मग त्याचं मनच जाग्यावर राहत. कसं तरी व्हायला लागतंय त्याला. उगा हटकून करतेच लोक, असं समजू नका. ते आवरतच नाही भूक यांना, त्याच्यावर त्यांनी विजय मिळवलेले नसते. भूकनाथ दुर्वासासारख्याला नाचविलायची ना. दुर्वास महाराज योगीच बिचारे, बरोबर आहे की नाही? भगवंताचे भक्त येतं. एवढा मोठा महात्मा असून सुद्धा, तपस्वी असून सुद्धा त्याला भुकेला त्रास देत होती. तेवढ्याच त्रास होता त्या कोणाला? दुर्वासाला. दुर्वास म्हणित होते, मला भुकेचा त्रास आहे, मला जीव घालतो. हो, रामप्रभूच्या राज्यात आले तरी तेच, कुठे गेले तर तेच. भूक लागली की त्याला सोसत नव्हतं. आणि जर मग भुकेत कमी जास्त झालं तर मग ते शाप देतो. आता भुकेची पीडा आहे. 8 खंड्या
किती खात होते आणि तितकं खाऊन उपाशी राहत होता ना. 60 खंडे अन्न खात होता हो, पण उपाशी राहत होता, हे महत्वाचं. बरोबर आहे की नाही? आपण खातो तर 2 टाइम समजा नाही, 1 टाइम खातो, पण ते उपाशी राहत नाहीत ना. आपण त्यांच्यासारखं होत नाही. आपल्याला वागलं पुन्हा खामध्ये आपण खात नाही. नाही. हा एकदा पुन्हा खामध्ये आपण खाऊ शकत नाही. नाही ते लगेच जेवले तरी पुन्हा हानी खोडा. नाही वागा. 8 खंडे अन्न खाऊन उपाशी राहा. आणि 60,000 काय आपलं, नाही भगवंताला 16,108 बायका आहेत. तर तितक्या बायका करून ब्रह्मचारी, त्याचं वर्म वेगळं आहे ना. कर्म करून आकर्त, कर्म करून या बोधावर यावं. तुकाराम महाराज बी तसेच होते. म्हणजे तुम्ही समजू नका दुर्वास महाराज तसे होते. भोग भोगून आभोगते कोण आहे? जगद्गुरु तुकोबा आहे. भोग भोगून आभोगते ज्ञानोबा आहे. एकनाथ महाराज हे तसेच आहेत लोक. रंगनाथ गुरुजी परभणीकर सुद्धा भोग भोगून अभोगते. भोग भोगून त्यांनी भोग भोगले असतील कोणते तरी ते त्यांना भोगतृत्व लागतच नाही. त्यांनी जगद्गुरु तुकोबा तसंच आहे. 60 खंडे अन्न खाऊन दुर्वास उपासी, याचा अर्थ जगद्गुरु तुकोबा आहे तसे ते. म्हणजे कर्म करून आकर्ता ही शक्ती अंतःकरणात यावी लागते. तुम्ही करता नव्हे. कर्म करणारी ही प्रकृती आहे, मी काहीच करीत नाही अशी बुद्धी ज्याची दृढ झाली आणि तो विधेयी झाला, ते विधेयी महात्म्याला बरं काय तर त्यानं काय की त्यानं माणसं मारले हजारो लाखो, तरी त्यानं केली ही मातू बोलू नये. दयाचे नि हाते होय त्रिलोक्याचा घातू, तर तीही केली मातू बोलू नये. त्यानं हजारो लाखो करोडो माणसं मारले युद्धात, तरी त्यानं मारले असं त्याला पाप लागत का? कर्तृत्व शक्ती त्यांच्याकडे नाही. कर्तृत्व, भोक्तृत्व, नियंतृत्व, व्यवस्थित्व, साक्षीत्व, सर्वज्ञत्व बरं काय हे ईश्वराचे काही गुण आहेत, पण हे त्यांच्याकडे नाहीत. ते काही अजिबात नाही कर्तृत्व शक्ती. म्हणून 60 खंड्यानं उपास राहतो. पण त्यांनाही भूक नाचवित होती, हे मला म्हणायचे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात भूक लागली, भूक लागली, भुकेची थोडी पीडा, पण योग झाला अन्नाचा आणि या माणसाचा. अन्नाचा आणि या माणसाचा जर योग झाला आणि योगानं जेवण केलं, पण ते जेवण करण्यात जर चुकला, लक्षात आलं की नाही? जेवण करण्यात जर चुकला, जेवण जे करायचं ते केलं नाही, आणि जर कुपथ्याचं जेवण केलं, कुपथ्य अवपथीचं जेवण केलं, तर मग उलट्या झाल्याशिवाय किंवा जेवणामध्ये एखाद्या माशी जाते. आता माशीचं ते आहेच काम काय, पुरीला शिवात तिशी नवी आपण मरे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच म्हणले ना, माशी काय करते, दुसऱ्याला उलट्या करून त्रास करते ना, आपण त्याच्या ताटात जाऊन मरते. स्वतःचा घात करून घेते माशी आणि दुसऱ्याला उलट्या करते. तसे जगात काही माणसं आहेत, ह्याच्यासाठी दृष्टांत आहे ते माशीसारखे माणसं आहेत. हो, तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला आणि त्या गाठ्यामध्ये, जेवी माशी सवे अन्न सुखनिधी ते भोजन. ज्ञानेश्वरीवर तुकाराम महाराज खूप त्याचं चिंतन, ज्ञानेश्वरी गाथा एकच आहे. काय म्हणले? जेवी माशी सवे अन्न आणि सुखनिधी ते भोजन. माशी जर जेवणात गेली तर सुख देत नाही. मग काही कारणानं आपण जेवत आता भुकेची पीडा होऊ लागली म्हणून तुम्ही जेवले, आणि पण जेवण्यामध्ये अवपत झाली, कुपथ्य झालं, आणि जर उलट्या करण्याचा प्रसंग आला, आता भुकेची पीडा जास्त का उलट्याची पीडा जास्त? बोल, कोणती जास्त पीडा? आता उलटी. ठीक आहे, माणसानं नाही का किडन्या खराब झाल्यावर खातोय थोडं, उलटत आहे जास्त. त्याला इतकं वाटतं की नाहीच खावं, त्याला ते ध्यान येते. बरं म्हणला असत्या बऱ्याच माणसाला टाकते रोग चालू आहेत ना महाराज. काय काय माणसं परेशान आहे. कोंडिबा महाराजच्या मंदिरात ते झाले ना, सगळे किडनीची बिमारी मोठी खराब आहे. किडनीची बिमारी ज्या माणसाला झाली आणि किडन्या खराब झाल्या का, काही काही वेळेला असं होतं की जेवण केलं की ती पचत नाही, वांती वगैरे जातं. हो, पुन्हा ते रक्त आणि लघवी एकत्रित मिसळते, फिल्टर होत नाही ना. किडनीचं काम आहे आपल्या शरीरातलं रक्त एकड काढणे, म्हणजे आपलं पाणी पिलेलं ते एकड लघवीत ढकलणे. ते दोन्हीकडून दोन यंत्र बसविले देवानच बरं काय. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात आहे ते, जनावरांच्या सुद्धा असतेच बरं. हे प्रत्येक शरीरात हे यंत्र आहे. एकूण एक किडनी ते यंत्र आहे महाराज. आणि ती बरोबर तुम्ही खाल्लेलं अन्न आणि ते रक्त, त्याच्यात जे काही रक्तात पाणी मिसळून, म्हणजे लघवी घाण पाणी शरीराचं मिसळतं, आणि ते जर ऐक्य पावलं त्या रक्तामध्ये,
तर ते रक्त शरीराला दूषित करतं, मग सुजत आहे अंग. जर रक्तात जाऊ लागलं ना ते सगळ्या शरीरात, मग अंग सुजतं ना ते. मग त्याच्यासाठी ती किडनी काय करते बिचारी, रक्त रक्त एक कळ, पाणी पाणी एक कळ, म्हणजे लगवीत घालणं, जसं फिल्टर काम करते ती किडनी. आणि ती जर किडन्या खराब झाल्या तर मग वांत्या होतात, म्हणजे उलट्या होतात खाल्ल्याला. मग त्यावेळेला त्याला वाटतं उलटी होताना, नसतं खाल्लं तर तुकाराम महाराज ते म्हणजे ओकलिया होतो. उलट्या झाल्यावर श्रम झाल्याशिवाय, दुःख झाल्याशिवाय राहतच नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून कठीण योगाहून क्षम तर ओकलिया होतो श्रम. उलट्या झाल्यावर श्रम होतो, कंटाळा येतो. म्हणून योग करणं महत्वाचं नाही, त्यापेक्षा क्षम करणं महत्वाचं. हो, जगद्गुरु तुकोबराय ते सांगतात, तुम्ही भगवंताच्या भक्तीसाठी तुम्ही जरूर भक्ती करा, पण ती भक्ती करीत असताना भक्तीतलं वर्म चुकू नये. वर्म चुकलं, जसं जेवण्यामध्ये वर्म चुकलं तर उलट्या होतात, त्याप्रमाणे भक्तीतलं वर्म चुकलं हा फेरा, मग उपयोग होत नाही. बरं, मग भक्ती होत नाही, उलटी. आणि मग आज तेच झालंय ना, वाटायली भक्ती लोकायला. काय लोक तर मुद्दाम भक्ती नाही, धंदाच करायले, त्याला कळायले आपण करायलो ते धंदा आहे म्हणून. पण काय लोकांना वाटायला मी करायलो भक्ती, पण ते व्हायलाय संसारच व्हायला म्हणा की भक्ती व्हायला झाली, त्यांना कळणं झाले. मग हे योग तुम्ही जरी भगवंताच्या भक्तीचा आणला असला तर त्याचा क्षम झाला का, कडेला गेलं का, ते नाही कडेला गेलं, मग काय उपयोग. कळलं? म्हणजे कठीण योगाहून क्षम तर ओकलिया होतो श्रम. श्रम. गौरव गौरवापुरते फळ सत्याचे संकल्प. काय गौरव गौरवापुरते. कोणता एखादा गौरव कोणाचा करायचा आहे तर ते गौरवापुरता असावं. लक्षात आलं? म्हणजे जितक्यापुरतं तितकं असावं, अतिशोक्ती कोणत्यात नसावी. अतिशोक्ती तर टिकू शकत नाही. परमार्थ असो का व्यवहार असो, अतिशोक्ती म्हणलं की करीला जाणं कठीण आहे, करीला जात नाही महाराज. त्यासाठी अतिशोक्ती करू नका. अतिशोक्ती करण्यामध्ये करीला जाणं फार कठीण होतं. बरं आहे का प्रमाण? हां, कोणतं? अतिशयांची लाभ किंवा घात. हां, बीज देते फळ चित्त, चित्त देते बीज फळ आहे. मागेल तू चुका आहे. बरं लक्षात आलं की नाही? अति कोणतंही नाही चांगलं. बरं, गौरवापुरता असावा, अति करू नये माणसानं. अति करण्यामधले मतलब नाही आहे. एक लक्षात ठेवा, हे गोष्टी अति केल्या या लोकांनी. कोणत्या? अतिदानात बलिर्बध्यो आणि अतिमानात सुयोधना, अतिलोल्यात रावणवध्यो अति सर्वत्र वध्यो. हे काही योजना काय? अतिदानात बलिर्बध्यो. अति केलं कोणी? बळीनं. अति केलं त्यानं तर शेवट बांधल्या गेला. बळी पाताळला गेला की नाही? हा, त्याच्याबद्दलचा छंदच होता. कशाबद्दलचा? दानाबद्दल. आणि मी एक दाता आहे असा गर्व मिरवी. मी एक दाता आहे आणि मी एक दाता म्हणलं आणि ते गर्व आला, अति झाला. ते योग मान्य आहे ना, पण शेवटी बांधून घेतलं त्यानं, बांधून घेतलं. म्हणजे अतिदानात बलिर्बध्यो, बळी बांधल्या गेले. अतिमानात सुयोधना. हा अतिमान पाहिजे होता कोणाला? दुर्योधना. त्याला मानाचे दिवस मोठा आहे, माझ्यासारखा कोणीच नाही असं त्याला मना वाटत होतं. आणि ते वर्चस्व मिळत होता. कोण? दुर्योधन. अतिमानातला माणूस. अतिमाना सुयोधना. बरं काय? अति लोल्यात रावण वध्य. अति लोभ होता रावणाला. रावणाच्या लंकेत ही गोष्ट नाही. कुठं? लंकेत. हां, तर हे असं कधी समजू नये. जगात ज्या गोष्टी, जगात त्या गोष्टी सगळ्या रावणाकडे होत्या. जग म्हणलं की परमेष्ठी पदापासून आलं. बरं, जग कशाला म्हणतात? निवळ आवळ अभिषेकावरून किंवा पृथ्वी, हे पृथ्वी तळत एवढ्याला जग. आपण जगात अनाकाशा म्हणतो ना, मला पटत नाही ते बोलून लोकांचं. जगात अनाकाशा, जगात अनाकाशा, जगात अनाकाशा. जगात अनाकाशा म्हणजे 56 देश पृथ्वीवरले, त्याच अनाकाशा. या पृथ्वीवर जे देश आहेत आपल्या भारतासारखे, तेवढ्याच अनाकाशाला हे काय म्हणतात? जगात अनाकाशा. बरं, पण हे जगात अनाकाशा एवढा नाही महाराज. हे दृश्य जग आहे, पण काय अदृश्य जग आहे. दिसत तर नाही, ते आहे तर खरं. असे अदृश्य लोक आहेत ना, म्हणून ते परमेष्ठी पदापर्यंत, ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत. त्याचंच नाव आहे ब्रह्मांड.
त्याचं नाव काय? हां, अशा ब्रह्मांडातल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टी रावणाकडे होत्या. कशामुळं? लोभामुळं. त्याला चांगली गोष्ट कुठं दिसली की ते आणीतच होता रावण, आणि आपल्या लंकेत ते करीत. त्या लोभात 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 सांगा बरं, 80,000 बायका ज्या माणसाला, किती? 80,000. माझी मुखरणी मंदोदरी आहे, तरी सीता नेण्याचा लोभ पडलाच. आणि त्या लोभामुळं मरावं लागलं. म्हणजे अति करूच नका, गौरव गौरवापुरता असावा. कशापुरता असावा? गौरवापुरता. आणि फळ सत्याचे संकल्पे. काय? संकल्प जर सत्याचा केला तर ते फळ तुम्हाला चांगलं मिळतं. संकल्प करा, पण कशाचा करा? सत्याचा करा. असत्याचा संकल्प करूच नका. मी असं करील. बरेचसे लोक खून करण्याचा संकल्प करतात लोकांना, करीत नाही. एक जणांनी दाढी केस राखली होती आमच्या लहान राखली. ते म्हणले त्या फलाण्या माणसाचं वैरत्व आहे, त्या धुऱ्याबद्दल भांडण आहे. ते म्हणतं की त्याचा खून केल्याशिवाय दाढी करायची नाही. हे संकल्प आहे काही नाही. असा संकल्प असत्याबद्दल खोट्याबद्दल करावा, करू नये. संकल्पच करायचा आहे तर कशाचा करावा? सत्याचा करावा. खऱ्याचा संकल्प करा तुम्ही, खोट्याचा संकल्प करू नका, उपयोग नाही. जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात सतत. बरं काय? फळ सत्याचे संकल्प. सत्याच्या संकल्पानं फळ मिळतंय, निश्चित मिळते. तुम्हाला योगायोग करायचा आहे, मी भक्ती करीन, भगवंताची प्राप्ती करून घेईन, निश्चित मनुष्यजन्म मला मिळालेला आहे. आणि लक्षात ठेवा, मनुष्यजन्म पुन्हा मिळणारा नाही, हे विसरता कामा नये. पण आपण विसरलोच महाराज देवाला. मुक्त व्हायला विसरलो, आणि जे मुक्त व्हायला विसरले या जन्मात ते चुकले. ते एकदा दरवाजा गेला हे पुन्हा 84चा गाव येतो. लक्षात आलं की नाही? एकदा दरवाजा गेला. हो, म्हणजे मनुष्य दरवाजा, मनुष्य जन्म भगवत प्राप्तीचा दरवाजा आहे. उगच नाही देवाचे द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तीचारी साधी येल्या. म्हणजे मारुती मंदिरात उभं क्षणभर उभा राहिलं आणि मुक्त्या 4 मिळतात. हे लौकिकातला अर्थ लावू नका इथं. आणि आहे ते लौकिकातला अर्थ, शाब्दीवृत्तीचा अर्थ. अरे मनुष्य जन्म म्हणजे मनुष्य जन्म भगवत प्राप्तीचा दरवाजा आहे. लक्षात आलं? आणि या दरवाजातून जायचं मोक्षापर्यंत तर जर तुम्ही चुकले तर तुमचा जन्मच वाया. पुन्हा आता मागुता येईल फेरा, हे तो नगळे या नगरा. त्याच्या पुढं हा नाहीतरी जा लागो रागा. म्हणजे मनुष्य जन्म जर दरवाजा चुकला, म्हणजे संकल्प तर करायचा आहे भगवत प्राप्तीचा करा, की मनुष्य जन्माला आलोय. आपण संकल्प करतो वाडे बांधण्याचा, नाही करते तो माणसं. अहो परमार्थातले माणसं मी म्हणणारे मला माहिती आहे. काय संकल्प आहे सांग? हाय हाय रे वागा, इतका कष्टा फिटूस तर करीतच नाही. कष्टा फिटो का पारंबी तुटो, सध्या चालू आहे. सध्या चालू आहे तुझं रे बाबा. तुला सवडच नाही संसारा पुढे. तर चालता चालता कोणी बोलायला आलं तरी तुला वाटत सांग काय? हा तुला सांगू का, तुझं नव्हतं वागा, की कोणाचंही असतं. तिथं असलेल्या आता आम्ही बाहेर निघाल्यामुळं तुम्हाला हसायलो. लक्षात आलं की नाही? मी तिथंच होतो, तुमच्या जाग्या होतो. घरी असायचे 4 कोळपे लावले तर रोजगारी, 3रं कोळपं तर मीच. 2 कोळप्या 2 गडी मी आहे. कधी वडील आहे नाही, घरचे कामं करीत होतो आणि पुन्हा कधी रोजगारी लावायची 4-4, 6-6 कोळपे. पण कोळपे जर चालू असेल तर एवढं रान घ्यावंच वाटायचं. एवढं रान झालं पाहिजे. आज त्यावेळेला कोणी जर बोलायला राम 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 राम, राग येतो. राग येतो बोलायला. कुठं तासाला बोलायला आल्या बरं, त्याने का घरला बोललं का आपल्याला? तासाला सहज जर जावं लागलं आणि आलं राम 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 राम, तर त्या 2 गोष्टी बोलण्यापुरतं वाटायचं कवा जाते. आपलं तास बुडायले ना, गोल्डन बुडायले. तिथूनच आलो तर आम्ही. ते येलं असते लक्षात माणसं. त्याच्या बाहेर तुकाराम महाराजाला हसू येते आपल्या वागण्याचं. जसे लहान लेकरं आणि मंगळदायके करीती कुमारी, त्यांची काय खरी सोयरी.
अभंगन तुकोबरायांचं मंगळदायके करीती सोयरीक महाराज ते लग्न नवरदेव नवरी मडके पुन्हा आहेर उपचार ते लहान लेकर खेळ खेळतात बरं काय. लहान लेकर लग्नाचा खेळ करतात की नाही, नवरा बायको हे ते पुन्हा कपडे आणणं ते काही मडके बोळके आणणं असे काही करतात बिचारे. मग ते करत असताना त्याला ते त्यांचा खेळ खरा वाटतो, पण तुम्हाला वाटते का शाण्याला खरा? मंगळदायके करीती कुमारी, त्यांची काय खरी सोयरी का? त्यांचं का सोयरी पण खरं आहे का? तसं हे संसाराचा गाडा संतायला खोटा वाटतो. हे करायले ती येळेवणी आणि बेजार व्हायले विनाकारण बेजार व्हायले आणि बेजार होऊन फळतं काहीच नाही. या फळांना चुंबिता फुलांना तुरुंबिता जो काही पंडू सुता रुकच ह्या. त्या संसार वृक्षाला काही फळंही नाही आणि फुलंही नाही, मग काय उपयोग आहे? तर काय. पण संकल्प संसारातले माणसं करतात की मी इतकं करील तितकं वाडा बांधेल इतकं शेत घेईल अमुक, त्याच्या मनातला संकल्प. पण हे संकल्प मनुष्य जन्माला आल्यावर करण्यात फायदाच नाही. संसार असा करावा की ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीने, काही त्याचा विचार एवढा करायचा नाही, होईल तसं होईल, स्थिर राहायचं. हां आगाव आणि आगाव न करणारा माणूस बाकी काय गमविणार आहे? लोकांना एक वाटतं की परमार्थ करणारी माणसं गमवी, चुकीची कल्पना आहे. खरा परमार्थ कळालेला माणूस गमवागमी कशाला करील? हां चलत चलत ठेस लागली संसारात, थोडं मागं पुढं झालं का एक साल 2 साल गेले एखादा एकही काबळी लागलं नाही असं म्हणता येत नाही बरं काय. ठेस लागल्या मागं पुढं होते, नाही दुखणं भाणं लागलं मागं पुढं थोडंसं होईल, याच्यापेक्षा जास्त काय गमवागमी करतोय परमार्थातला माणूस. पण संसार स्थिरतेनं करावा, त्याच्या संकल्प संसाराच्या बाबतीत करायचाच नाही. ठेविले अनंते तैसेची आणि चित्ती असू द्यावे समाधान. त्याच्याबद्दलचा संकल्प करू नका. संकल्प करायचा सत्याचा करा. कशाचा करा? सत्य. हां सत्याच्या संकल्पात फळ आहे, असत्याच्या संकल्पात काहीही फळ नाही. तुकाराम महाराजाला हे सांगायचंय, भगवत प्राप्ती तुम्ही करायला लागले आणि मनुष्य जन्माला आले तर भगवत प्राप्ती करण्याचा संकल्प करा की मी मनुष्य जन्माला आलोय, देवाची प्राप्ती करून घेऊ आणि देव या जन्मात मिळवी. लक्षात आलं? आणि मिळविला लोकांनी मागं. जगद्गुरु तुकोबारायांनी आतापर्यंत त्या संतांनी देव मिळविला, संकल्पही केला आणि संकल्प करून देव मिळविला. आपले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष किंवा पहिले प्रवर्तक संस्थापक हो जोग महाराजच. आपल्या आळंदीला एकही संस्था नव्हती वारकरी. सगळ्याच्या अगोदरची संस्था खरी तर साखरेची. कोणाची? दादा महाराज साखरेंनी त्या काळात निवडुंगात ती संस्था स्थापन केली. पलीकडून आळंदीच्या इकडून दक्षिणेस ते आणि ते निवडुंग साफसफाई करून तिथं संस्था टाकली दादा महाराजांनी. साधक आश्रम म्हणून पहिली संस्था दादांनी तिथं टाकली आणि तिथं टाकल्यावर काही विद्यार्थ्याची व्यवस्था केली आणि मग जोग महाराजांनी संस्था गावात स्थापन केली. त्यावेळेस ते त्यांचे 4 शिष्य पहिले पट्टू होते चांगले. ते जसे काय जानोबाराय निवडतीनाथ स्वपन काका मुक्ताबाई तसेच म्हणायचे व्यंकटस्वामी मारुतीबुवा लक्ष्मणबुवा दांडेकर मामासाहेब दांडेकर हे 4 शिष्य होते त्या काळात आणि त्यांनी संस्था स्थापन केली जोग महाराजांनी पहिली. ते जोग महाराज म्हणजे संस्थेचे पहिले संस्थापक आहेत वारकरी शिष्य. म्हणजे अगोदर साखरेची लगेच यांची लगेच काही कालानं की आता तर कळलं ते परमार्थ कमविण्याचं साधन नाही, उद्धाराचं साधन आहे हे लोकांना कळलं ना, त्यासाठी ते विसरले. पण जोग महाराज कशी होते बघा, कसा संकल्प केला. जोग महाराज पैलवान होते खरे तर, पैलवान की दंड बैठका करायचे. ते दंड बैठका म्हणजे कुस्त्या आणि लोणीन भाकरी. कोणी जर म्हणलं की मला महाराज तुम्हाला जेवायला का आणू, आणि जेवायला काय लागते, मला भाजी भाकर लागते, काय लागते त्याला लोणी आवड. मग ते लोक म्हणायचे महाराज तुम्ही लोणी आणू का, आण मग लोणी शेळ्याला भाकरी लोणीन भाकरी. आणि पैलवान की मोठ्या मोठ्या पैलवानाला पाडीत होते. त्यांचे भाऊ पांडुरंग महाराज पैलवान होते, थोरले भाऊ. नगरला कुस्तीचा आकडा होता नगर, तिथून तालमीला येत होते पुण्याहून. 100 किलोमीटर आहे बरं ते अंतर, 100 किलोमीटर अंतर आहे. तालमी करायला जातो नगरला त्या काळात.
हां, आणि नगरमध्ये कुस्ती आता मोठा आहे. पहिल्यापासून नगर राजकीय शहर आहेत हे सगळे पश्चिम महाराष्ट्रातले. नगर, पुणे, सातारा म्हणून तर नाव आहे. शूरवीरांचा जिल्हा कोणता? सातारा आहे. जास्त शिवाजी महाराजांच्या काळात शूरवीर कुठे होते? सातारा जिल्ह्यातले लोक आहेत ते सगळे शूर. तानाजी मालुसरे हे आणि ते सगळे. म्हणून शूरवीरांचा जिल्हा ना. आता बी मला वाटतंय मिलिटरी जास्त जातीचे लोक. हां हां आता सातारा जिल्ह्यात मिलिटरी जास्त आहे. तुम्ही बघा, जास्त मिलिटरी तिकडे भरती. त्यांना ते नाद आहे म्हणजे हां जाणार युद्ध करण्याचा नाद आहे त्याला. कळलं का? मग तसं आता मग ते दंड बैठका पांडुरंग महाराज, मग त्यांचं भाऊ लागते जोग महाराज. ते आपले विष्णू जोग, विष्णू नाव होतं विष्णू नरसिंह जोग. बापाचं नाव नरसिंह, त्यांचं नाव विष्णू, आडनाव जोग. ते चालले होते पुण्याला कुस्ती खेळायला. आणि मग ते कुस्तीचं 1 नंबरचं बक्षीस कधी कधी मिळत होते. 1 नंबरचं त्या काळात चालले होते पुण्याला कुस्ती खेळायला. पुण्यात कुस्त्याचं काय फरक होते. आणि पहिल्या काळात ते यात्रे त्याच्यात ते स्पर्धा ठेवित होते. मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर बक्षीस. मग तिथं एक साधू वाटेत होते कोणीतरी. ते साधू दिसल्यावर पाया पडायला गेले जोग महाराज. धार्मिक वृत्ती ते लहानपणापासूनच होते. ते घराण्यात धार्मिक होता ना. धार्मिक असल्यामुळे महाराज दर्शन घ्यावं चलून गेले, पाया पडले. त्यांनी पाठवून असं ते काही योगायोग म्हणायचा. गुरु त्या योगाचा गुरुच ते ना. म्हणजे पाठवून हा साधा त्याने ओळखीलं हे लट्टमपट्टम आहे. कुठं चालला बाळ? म्हणजे महाराज कुस्त्या खेळायला आलो. त्याला वाटलं आशीर्वाद मिळेल यांचा. कुस्ती खेळायला आलो. बरं बरं बरं, तू पहिलवान आहे काय? हो. कुस्त्या खेळतो? पहिलवानला पाडतो का पडून घेतो? नाही म्हणले महाराज, मग आतापर्यंत पाठ नाही लढून घेतो. पहिलं बक्षीस जिंकतो, पहिलवानला पाडतो. तर ते काय म्हणले साधू, हे पहिलवान प्राकृत पाडून काय फायदा बा? मधला पहिलवान पाठ, मग तुला खरा पहिलवान म्हणतो. इतक्यात उमजलं बघा. ते एवढ्या शब्दात कळालं कोणला? मधला कोणता? अहंकार. अहंकारूपी शत्रू आहे बरं काय. आणि अहंकारूपी शत्रू इथं बसलेला आहे. किंवा काम आहे सावैरी जडला असे निजी. जो ज्ञानाची मानी थोरी तो संसारी अतिमूर्ख एकनाथी भागवत. आहे कोणतं भागवत? मला ते चौकट उभी नाही. हां 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 काम आहे सा निजवैरी जडला असता निर्जीवहारी. जो ज्ञानाची मानी थोरी तो संसारी अतिमूर्ख. संसारात जन्माला येऊन मूर्ख आहे म्हणले. कामासारखा वैरी, क्रोधासारखा वैरी, अहंकारासारखा वैरी आणि अंतकरणात बसलेला आहे लोकांचं वाटोळं करण्यासाठी, आपलंही वाटोळं करून घेण्यासाठी. वा 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 वा, अण्णा हुशार झाला हो. हां पुढे पुढे याच्यावर श्लोक कोणता आहे बाळ सांगतोस काय? काम येस क्रोध येस रजवनुसमो भवा महाशनो पापमा विद्येनम वैरिनम. विद्येह नमिह वैरिनम. विद्येह नमिह वैरिनम. काम येश क्रोध येश. येस नाही बरं, येश. हा कसं आलं पाहिजे? स नाही आलं पाहिजे, येस नाही आलं पाहिजे. श. काम काय? काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव. महाजनो महापापमा विद्येह नमिह वैरी. हे विद्वानांची वैरी आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मा. हे बरं काय का? हे कामक्रोध पाही दया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई माई ती त्याच्या पूर्वीची उभी आहे. महाराज असा अहंकारासारखा शत्रू तू पाळ असं म्हणलेलं उमजलं. तिथून वापस केलं. मला वाटतं पूर्वजन्माची पुण्य असेल का नाही गुरुजी? एवढं एका शब्दात वैराग्य होते म्हणल्यावर आपल्याला किती ठोके हाणतात महाराज लोक. आता महाराज काय लोकांना किती बोलत होते. काय लोक काय झटक्या सुधारले. माळ घात म्हणले की घातले माळ. बरेच महाराजांना सुधारले मारले. महाराजांना कातवायचं. किती होता ढाकण्याचा वडील हो महाराज. हे आपली ढाकणे म्हणून आहेत का
हो, त्याच्या बापला आगाव होता नागोराव राखण्या. त्याला महाराज असं म्हणले का तो यार डुकरा काय यार गुलाबराव सांगतेत म्हणले असं म्हणले त्याला. काय म्हणले माहिती का, अरे राखण्या डुकरासारखे लेकरं हा जायला आहे, 12 लेकरं झाले तुला. आणि 12 लेकरं होते म्हण त्याला म्हणला नागोरावला. आणि इथं देवाचं देवळ बांधीना माळ घालीना नुसता नाचतोच. एवढं म्हणण्यात त्याला उपरती झाली. मी मंदिर बांधून देतो म्हणला महाराज, पुढच्या नियमापर्यंत मंदिर मारुतीचं बांधतो. मागे काही बरेच माणसं मी तुम्हाला मग इतकं ठोके हाणले तरी सुधरत नाहीत म्हणजे काय पाप आहे. मग जोग महाराजांचं पूर्वजन्माची पुण्य असेल का नाही हो, म्हणजे अनेक जन्मातली साधना केली असेल तेव्हा साधक अवस्थेत त्यावेळेला असतील म्हणून एका शब्दात काम झालं. अरे काय करायला तू, हे मधला शत्रू पाड. ते म्हणले महाराज इथून पुढे मधला शत्रू पाडील असं म्हणले आणि भंडाऱ्या डोंगरावर गेले गाथा घेऊन. कोण, जोग महाराज 3री शिकलेले आहेत महाराज. आणि गाथ्याचा अर्थ लावला, गाथा प्रकरण गाथा केला. कोणी पहिला गाथा जोग महाराजांनी प्रकरण केलाय. प्रकरण म्हणजे कळलं का, प्रकरण वेगळे वेगळे अभंग निवडले. हे नाथ प्रकरण, जोशी प्रकरण असे हे निवडी काहीच नव्हतं, काहीच नाही. 3री शिकलेली होती जोग महाराज. गाथ्याचा अर्थ लावू लागले, लोक तोंडात बोटं घालीत होते. म्हणजे मग अवतारिक म्हणजे मागलच्या जन्माची पुण्य मानता न मानता भाग आहे काय, कळलं. पण संकल्प केला इथून पुढे मी भगवंताची प्राप्ती करून घेईल आणि मधला अहंकार रूपी शत्रू पाडील. मग फळ सत्याचे संकल्प, फळ सत्याचे, हो सत्याचा संकल्प केला त्याला फळ मिळते, असत्याचा संकल्प केल्यावर फळ मिळत नाही. लक्षात आलं. आपला टाइम संपला, 8 वाजले आणि 8 वाजल्याच्या पुढे जाता कामा नये. आता उद्या बी बरं काय टायमाला हे सूचना सांगायलो की प्रत्येकाला गेटमध्ये येताना आपलं गेट लावून घ्यायचं. आता गाय आज सोडली नाही, पाऊस आहे म्हणून, नाही तर 6ला सोडतो तिला दावं नाही काय नाही काय नाही. 6ला सोडायची तर रात्री 6लाच बांधायची. तर तिकडंच बसता, पावसामुळं जरा एखादा यायली ती, नाही तर तिकडंच बसती, तरती बसती. पण तिला घरचे घरी ठेली असल्यामुळं तिथं पहिलं लेकरू आहे, ते पै म्हशी गाय आहेत, त्यांच्यात राहिलेली आहे. मी नवल करतोय, जनावराचा काय विचार आहे म्हणा. त्याला त्या सोबत्यात राहण्याचा, आता ते कोणी ढोरं चालले किंवा करते काय आरडायली किंवा बघत ते जनावराला, मग तिला सही यायली कोणाची, पहिल्या सोबत्याची म्हणा की घरच्या कुटुंबातली बालू. मग आता तिला सही यायली घरच्या कुटुंबाची, तिकडं जाव वाटायले. गावाडून राहिल्यावर ती घरला जाणार महाराज, ती जाणार. इतकं जरी खायला असलं, तिला सगळं भरपूर जरी असलं तरी तिला आठवण यायली घरच्या कुटुंबात.